हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल गिट डिझायनरवर। फ्रेंड्स, आपण सुरू केलेल्या फ्री आरी वर्क क्लासचा हा 11वा दिवस। आज आपण बघणार आहोत कट वर्क कसं करायचं ते। त्यासाठी मी एक छोटासा बॉक्स बनवून घेतलेला आहे पेनने। आता त्यावर आपण चेन बनवूया। हे बघा, चेन कशी बनवायची हे आपलं पहिले झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत नाही आहे डिटेलमध्ये, आता डायरेक्टली बनवून दाखवते। तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर आपले मागचे व्हिडिओ नक्की बघा। त्यामध्ये तुम्हाला चेन कशी बनवायची, मटेरियलची माहिती, नीडल कशी पकडायची, गाठ कशी मारायची, प्रत्येक गोष्ट एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। कपडा कसा फिक्स करायचा हे सुद्धा, म्हणून तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा। आतापर्यंत आपलं बेसिक लेवल कंप्लीट झालेलं आहे। आपलं फक्त 7च दिवसात बेसिक लेवल कंप्लीट झालेलं आहे आणि डे 8, डे 9 आणि डे 10मध्ये आपण त्या 7 दिवसाच्या प्रॅक्टिसवर सुंदर असं ब्लाऊज वर्क केलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओसुद्धा तुम्हाला भेटेल। आता आपलं बेसिक कंप्लीट झालेलं आहे। आता आपण बघतोय ॲडव्हान्स लेवल। तर ॲडव्हान्समध्ये येतं आहे कटवर्क। हे बघा, कटवर्क आता 2 पद्धतीचं असतं। एक याच्यामध्ये आपण हे तर सिम्पल आहे, यामध्ये फॅब्रिक नाही आहे। यासुद्धा आपण नेट वगैरे वापरू शकतो। हे जे बॉक्स बनवते मी, त्याच्या साईडला कपडा फिक्स करून आपण नेट बनवतो आहे। ते तुम्हाला मी नेक्स्ट सांगतेच कसं बनवायचं ते। सध्याला आपण कटवर्क करूया। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे याची चेन बनवून घ्यायची। चेन जास्त लांब किंवा जास्त जवळही नाही, मीडियम याच्यात चेन बनवून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने चेन बनवताना सगळ्यात एक मेन टिप सांगितलेली आहे मी तुम्हाला, की जेव्हा पण आपण नीडल वरती घेतो तेव्हा पाठीमागं फिरायची। पाठीमागं फिरलं तेव्हा ती नीडल पटकन वरती येते। जर का फिरवलं नाही तर ते अडकते आणि आपलं फॅब्रिकसुद्धा खराब व्हायचे चान्सेस जास्त असते। म्हणून कधी पण एवढं लक्षात ठेवायचं, वरती काढताना नीडल आपल्याला फिरून घ्यायची आहे। हे बघा, आता आपलं इथं चेन बनवणं झालेलं आहे। इथं मी आता गाठ मारून घेते। गाठ कशी मारायची हे आता पहिले आपलं झालेलं आहे डे 2, डे 3मध्ये। तुम्ही पहिले व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आता प्रॉब्लेम येणार नाही काही समजण्यात। ते आपलं बॉक्स झालेलं आहे। आता मेन टॉपिक येतो कट। आता हे बघा, ही चेन झालेली आहे। आता याच्याच बाजूला आपल्याला कट वर्कचं म्हणजे कसं करते ते मी तुम्हाला सांगते। हे बघा, पलीकडच्या साईडने आपण टाकलं सुई, अलीकडं काढलं, परत अलीकडच्या साईडने सुई टाकून परत वरती दोरा काढला, परत पलीकडच्या साईडने टाकून जशी आपण चेन बनवतो का सेम तशीच चेन बनवायची। फक्त आपल्याला ही झिगझॅग पॅटर्नमध्ये बनवायची आहे। म्हणजे एक पलीकडच्या साईडने टाका काढायचा आणि एक अलीकडच्या साईडने। हे बघा, या पद्धतीने पलीकडच्या साईडने टाकलं, खालून दोरा अडकवायचा, वरती काढायचं, परत अलीकडच्या साईडने दोरा अडकवला, परत पलीकडच्या साईडने। या पद्धतीने आपल्याला सगळ्या साईडने नाही का अशी झिगझॅग चेन बनवून घ्यायची। हे बघा, झिगझॅग चेन बनवताना फक्त ते काढताना आपल्याला जास्त दूर दूर आपले टाके जायला नको, टाके आपले जवळ पाहिजे। तर तुम्हाला दिसायला पलीकडच्या साईडने म्हणून दिसत नसेल। हे बघा, अलीकडच्या साईडने एकदम जवळून तुम्हाला दिसतंय कशा पद्धतीने टाके काढायचे। पलीकडच्या साईडने टाका काढायचा, परत अलीकडच्या साईडने टाका काढायचा आणि टाके बी बघा एकदम असे जवळ आणि दाट आहे, जेणेकरून जेव्हा आपण अगरबत्तीने कट त्याला हे करू, मधला कपडा जेव्हा जाळू आपण, तेव्हा अलीकड कपडा लूज पडणार नाही। त्यामुळे आपल्याला ही चेन एकदम दाट बनवून घ्यावं लागते, नाहीतर काय होतं आपला अलीकडला कपडा लूज पडतो आणि ते ब्लाऊज शिवल्यानंतर तिथं थोड्याशा आड्या वगैरे येतात। हे बघा, या पद्धतीने आपण सगळीकडे चेन बनवून घेतलेली आहे। आता आपल्याला नाही का हा मधला जो कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे। त्यासाठी हे बघा, मी अगरबत्ती घेतलेली आहे। अगरबत्तीने हा कपडा आपल्याला जाळायचा आहे। मधलं जर कैचीने कट केलं पहिले तरी चालतं, पण तो बॉक्स जास्त मोठा नव्हता त्याच्यामुळे मी कट केलं नाही, डायरेक्टली अगरबत्तीनेच जाळते त्याला। हे बघा, एवढं काळजी घ्यायची का आपलं चेन खराब व्हायला नको। काय ना आपलं जे जरीचा हे असतं त्याला फक्त वरतून कोटिंग असते, मधला हा दोराच असतो, त्यामुळं त्याचे जळायचे खूप चान्सेस असतात। म्हणून लक्षात ठेवायचं की आपलं ते जळलं नाही पाहिजे। आणि जळल्यावर त्याला काय पर्याय हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार, की जर आपलं कुठं डॅमेज झालंच तर ते सुधारायचं कसं। हे बघा, या पद्धतीने आपल्याला सगळ्या साईडने कपडा जाळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान आपला स्क्वेअर आलेला आहे, कुठंही कपडा लुजिंग वगैरे नाही, एकदम टाईटमध्येच आहे। खालून कपडा असा हातालाच ठेवायचा, जेणेकरून कुठं वाटलंही आपल्याला का एक्स्ट्रा जळतं आहे लगेच त्याला आपण पकडू शकतो।
हे बघा या पद्धतीने आपलं स्क्वेअर झालेलं आहे. आता आपण नाही का याच्यामध्ये मी चेक्स बनवते, चेक्सची डिझाईन. त्यानंतर आपण चेक्स बनवून त्यालासुद्धा आपल्याला अशी झिगझॅग डिझाईन बनवायची आहे. ते कसं बनवायचं मी तुम्हाला सांगते. हे बघा सगळ्यात पहिले आपण एक टाका काढला, लंब घेऊन अलीकडे साईडने एक टाका काढायचा, परत अलीकडे साईडला घ्यायचं. आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे 4 पदर. आता 4 पदरी बनवते मी. त्याला जेव्हा आपण चैन बनवू तो थोडंसं जाडंमध्ये येतं. इथे एक टाका काढून घ्यायचा, त्यानंतर समोर एक टाका काढायचा, जेणेकरून ते दोरा परत मागं खेचणार नाही. त्यानंतर थोडीशी अलीकड चैन बनवते ते मी. अलीकड जे तर मी डॉट केलेलं आहे, मी 4 ठिकाणी डॉट केलेले चेक्सच्या हिसाबाने. हे बघा इथून परत आपल्याला एक छोटासा टाका काढून समोर घ्यायचं आहे लांब. इथं बी मी 4 पदरी घेतलेला आहे. त्यानंतर परत चैन बनवत मी अलीकडे जे पेनाची मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत येते. आपण जी नॉर्मल चैन बनवतो तीच चैन बनवायची आहे. हे बघा आणि आता परत इथून आपण जसे पहिले 4 पदरी केलं होतं, एकदा पलीकडल्या साईडने जायचं, 2 टाके काढायची, परत रिटर्न लंबर पाठीमागं घेऊन यायचं. हे बघा पलीकडल्या साईडने जायचं, तिथं 2 टाके काढायचे आणि रिटर्न अलीकडल्या साईडने काढायचं. इथं 2 टाके काढले की चैन आपल्याला समोर तशीच जी बेसिक चैन बनवतो ती चैन बनवत जायचं आणि परत जसे आपण हे 4 पदरी करत आणले, परत तिथंसुद्धा आपल्याला तसं 4 पदर बनवून घ्यायचं आहे. हे बघा एकदम सगळे शेप एकदम परफेक्ट मापात मी त्याच्यामुळं पहिलेच पेनाने मार्किंग करून घेतली होती, जेणेकरून कमी जादा होणार नाही त्यासाठी. हे बघा आता आपले सगळ्या साईडने झालेले 4 पदर. आता आपण जी झिगझॅग लाईन आपण बाहेर बनवली होती ती झिगझॅग लाईन आपल्याला ह्या मधल्या 4ही आपण जे तयार केलेले त्यावर बनवायची आहे. हे बघा तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवते मी कसं काढायचं. एक टाका अलीकडल्या साईडने घ्यायचा, परत एक साईड पलीकडल्या साईडने एक टाका घ्यायचा. फक्त फरक एवढा याच्यामध्ये कपडा नाही आहे. आपण पहिले कपड्यामधून खाली टाकायचं सुई, तर इथं कपड्यात न टाकता ते जे गोल राऊंड बनतं त्यातून आपल्याला सुई वरती काढायची. असं झिगझॅग करायचं. हे बघा पलीकडल्या साईडने टाकला, दोरा गुंडाळला, वरती काढला, नंतर परत अलीकडल्या साईडने टाकला, खालून दोरा गुंडाळला, वरती काढला. हे बघा झूम करून सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कळायला हवं की सुई कशी निघते आणि कसं आपल्याला समोर स्टेप कोणती घ्यायची त्यासाठी. आता या ठिकाणी मी नाही का चौकोनी आकार घेतला होता कटवर्कसाठी, कारण फर्स्ट टाईम आणि सिम्पल आहे तुम्हाला समजण्यासाठी. इथं आपण तसं कोणताही शेप घेऊ शकतो, सर्कलमध्ये बी येतं किंवा चेक्स चौकोनच घ्यायचा आणि पण मग मध्ये डिझाईन चौकोन न करता अशी झिगझॅगमध्ये काहीतरी वेगळी डिझाईनसुद्धा आपण याच्यात करू शकतो. तुम्हाला एकदा हे सिम्पल पॅटर्न समजला की नंतर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डिझाईन घेऊ शकता. आणि ह्याच पॅटर्नला आपण नेट कसं वापरतो हेही मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणारच आहे. जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. हे बघा बेसिक लेवलचं आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि बेसिक लेवलवर आपण ब्लाऊजसुद्धा वर्क केलेलं आहे. आता आपलं चालू आहे ॲडव्हान्स लेवल. ॲडव्हान्स लेवलमध्ये आपला आजचा पॅटर्न होता कटवर्क. तर कटवर्क तुम्हाला समजलंच असेल असं गृहीत धरते. जर का नसेल कळलं तर मला कमेंट करून सांगा. जर काही डाऊट असेल तर मी नक्की तुमचा डाऊट क्लिअर करेल. त्याचसोबत आपण नंतर बघणार आहे पॅचवर्क, मिरर वर्क, थ्रेड वर्क, नेटवर्क, कटवर्क, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या आणखी शिकायच्या आहे बेसिकमध्ये ॲडव्हान्समध्ये. आणि ॲडव्हान्स झाल्यावर आपण बघणार आहे 3D वर्क कसं बनवते ब्रायडलसाठी. ठीक आहे, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हीसुद्धा घर बसल्या शिकू शकता आरी वर्क.